प्रभाग क्रमांक 10 मधील आपले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रथमेश कोटे यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। प्रथमेश दादांना प्रश्न विचारूया, आपल्याला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? आज प्रभाग क्रमांक 10 येथे विजय मारुती चौक, मार्कंडे वसाहत, सी ग्रुप, C1 ग्रुप, D1 ग्रुप, D2 ग्रुप, F1 ग्रुप, F2, ई ग्रुप, जी ग्रुप या भागातून ही पदयात्रा चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद पाहता निश्चितच आमचा विजय आहे आणि तेही सुद्धा मोठ्या मताधिक्याने आमच्या चारीच्या चारी उमेदवार निवडून येतील असा मला विश्वास आहे। कालच आपले महाराष्ट्राचे ऊर्जावान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा झाली आणि लाडक्या बहिणींचा आपला लाडका भाऊ या विश्वासाने लोक आज सगळे महिला आपल्या मुख्यमंत्री साहेबांकडे पाहत आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांचं एक मानस आहे की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण 1500 रुपये तर देतोयच, त्याची रक्कम 2100 रुपये करण्याचं काम मला वाटतं काही दिवसात आपलं सरकार करेल आणि त्याचबरोबर लखपती दीदी योजनासारखी योजना आणून आपल्या महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या पुढील काळात आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार काम करू आणि असं इन्स्ट्रक्शन्स मला वाटतं काल मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सभेमधनं देताना पाहायला मिळालेलं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी विचारलं की मी यापुढे आल्यानंतर, सोलापूरला आल्यानंतर सर्वात जास्त लखपती दीदी योजना कुणी राबवली, याकडे आपण कसं बघतो? आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्तापर्यंत महाराष्ट्रात अनेक नेतृत्व झाले, पण महिलांचा विचार करणारा नेतृत्व म्हणजे आपले लाडके देवाभाऊ आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे आणि महिलांचा सुद्धा प्रचंड विश्वास त्यांच्यावरती आहे। आज होम टू होम प्रचार करत असताना, पदयात्रा करत असताना अनेक महिलांचा प्रतिसाद जर पाहिला तर निश्चितच ते ठामपणे आपल्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागं राहताना पाहायला मिळत आहे आणि निश्चितच मुख्यमंत्री साहेबांना त्या गोष्टीची जाणीव असल्यामुळं लखपती दीदीसारखी योजना आणून महिलांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करणार आहेत आणि निश्चितच आम्ही चारही उमेदवार उद्याचे भविष्यातले आम्ही जर जनतेने आम्हाला कौल दिला आणि आम्ही जर निवडून आलो तर निश्चितच लखपती दीदीसारखी योजना आम्ही आमच्या भागात राबवून आमच्या भागातल्या महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार। या प्रभागामध्ये आपल्याला फिरत असताना महेश अण्णांच्या आठवणी, स्वर्गीय महेश अण्णांनी या भागाचं प्रतिनिधित्व गेल्या 30 वर्षापासून केलेलं आहे। महेश अण्णांच्या कामावरती विश्वास ठेवून आम्हा सर्वांना मागच्या वेळेसुद्धा लोकांनी निवडून दिलं आहे। मागच्या टर्ममध्ये आम्ही या भागातले बरेचसे समस्या सोडवण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि निश्चित लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे। ज्या पद्धतीने महेश अण्णांनी या भागासाठी काम केलेलं आहे त्याच पद्धतीने पुढील काळात आम्ही चारही नगरसेवक त्या पद्धतीने काम करू एवढं आवर्जून सांगतो। आज प्रत्येकाच्या घराघरात मनामनात महेश अण्णांचं नाव कोरलं गेलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर काहींना अश्रू आलेले आहेत, अगदी ढसाढसार लोकांनी रडलेलं आहे असं पाहायला आम्हाला मिळालेलं आहे। त्यामुळं महेश अण्णांनी काय प्रेम कमवलं आहे हे निश्चितच मला प्रभागात फिरत असताना समजून येत आहे। बरोबर आहे, महेश अण्णांचं प्रेम शब्दात सांगता येत नाही असं प्रथमेश दादांनी सांगितलं आहे। प्रजासेवा न्यूज, सोलापूर।